लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि हो, लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. श्रोते हो, आज लोकजागर या कार्यक्रमात शुभमनाथ सायंके यांच्याशी मुक्या जीवांचा आधार वसा संस्थेची प्रेरणादायी सेवा यात्रा या विषयावर स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. नमस्कार श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मुक्या जीवांचे दुःख कोणाला कळते? त्यांच्या डोळ्यातही स्वप्न उमलते. मायेच्या 2 शब्दांनी त्यांना आज प्रेमातच दडलेला असतो त्यांचा हा श्वास. भूक लागली की दाराशी येतात, शब्दाविना सारे काही सांगून जातात. थोडासा घास, थोडंसं पाणी, एवढीच त्यांची जगण्याची कहाणी. जीव आहे त्यांच्यातही, भावनाही आहेतच, निसर्गाच्या सुंदर देणग्या त्या आहेतच. मुक्या जीवांचा आधार बनूया सारे, करुणा माया जपण्याकरता आपलाही हातभार लावूयात सारे. चला तर मग आपल्यालाही कसे, कुठे आणि कशा पद्धतीने सहभागी होता येईल, म्हणूनच आजच्या या लोकजागर कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे शुभनाथ सायंके यांना, जे संस्थापक अध्यक्ष आहेत वसा कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन अमरावतीचे. आपण त्यांच्याशी मुक्या जीवांचा आधार वसा संस्थेची प्रेरणादायी सेवा यात्रा या विषयावरती चर्चा करणार आहोत. शुभनाथ सर, आपलं लोकजागर या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, सर्वप्रथम आपल्या श्रोत्यांना वसा या संस्थेची ओळख कशी करून द्याल? वसा म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय, या संस्थेची स्थापना कधी आणि कोणत्या उद्देशाने झाली आणि आजपर्यंतचा तिचा प्रवास कशा पद्धतीचा राहिला आहे? नक्कीच मला सांगायला आवडेल. वसा ही संस्था बेसिकली रस्त्यावरच्या आणि वन्यजीवांसाठी काम करणारी संस्था आहे. आणि या वसाचा जो मराठी अर्थ होतो तो म्हणजे एक शपथ घेणे. सगळ्या युवकांनी आम्ही मिळून ही संस्था सुरू केली होती. संस्थेचा जो प्रवास आहे तो 2011 पासून सुरू झाला. आणि हे वसा नाव आम्ही का बरं ठेवलं? तर वसा नाव आम्ही यासाठी ठेवलं, त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे वाईल्ड अँड स्ट्रे ॲनिमल कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन. म्हणजे वन्यजीव आणि रस्त्यावर राहणारे सगळ्या प्रकारच्या प्राण्यांसाठी त्यांच्या संवर्धनासाठी काम करणारी एक संस्था. आणि ही संस्था जी आहे ही आम्ही आमच्या विद्यार्थी वयातच आम्ही सुरुवात केली होती. 2008 पासून या वन्यजीव क्षेत्रासोबत माझं काम सुरू आहे. मी सर्पमित्र म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना माझे सहकारी मित्र गणेश अकर्ते, निखिल फुटाणे आणि माझा स्वतः लहान भाऊ भूषण सायंके, या सगळ्या आम्ही सगळं मुलांनी सोबत येऊन एक कुठेतरी संस्था असली पाहिजे, या संस्थेने शहरामध्ये जे प्राणी असतात त्या प्राण्यांना मदत करणारी एक संस्था असली पाहिजे, या भावनेतून आम्ही संस्था सुरू केली होती. तेव्हा फार काही मोठा आमचा उद्देश नव्हतं किंवा फार काही मोठा आमचा असा सेटअप नव्हता. सायकलवर फिरणारे आम्ही सगळे मित्र होतो आणि त्यातूनच प्राण्यांना वाचवण्याची फक्त एक जिद्द आपण त्याला म्हणू शकतो. तर त्यातून आम्ही हा प्रवास सुरू केला होता. सुरुवात करत असताना अमरावती शहर हेच आमच्यासाठी एक टार्गेट होतं. शहरात निघणारे साप, लोकांच्या घरी निघणारे साप, या सापांना रेस्क्यू करणे, त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीने नंतर पुन्हा फॉरेस्टमध्ये रिलीज करणे, शहरात असणाऱ्या शाळेमध्ये जाऊन जनजागृती करणे, सापांना मारू नका किंवा मग सर्पदंश झाल्यास काय करायला पाहिजे, काही नाही करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर आम्ही एक हाच उद्देश मनात ठेवून आम्ही संस्थेची सुरुवात केली होती. अच्छा सर, एखादा प्राणी अपघातग्रस्त झाला असेल किंवा गंभीर जखमी झाला असेल किंवा आजारी अवस्थेत आपल्याला जर तो आढळला असेल तर त्याची माहिती संस्थेला कशी मिळते आणि माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू पासून उपचारापर्यंतची जी संपूर्ण प्रक्रिया असते ती नेमकी कशा पद्धतीने पार पडते? अमरावती शहरामध्ये जसं आपण बघतो की आज माणसांच्या उपचारासाठी सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. बरोबर. आणि इथून 10 वर्ष आधी म्हणा किंवा 15 वर्ष आधी म्हणा, सगळ्या प्रकारच्या सुविधा, ॲम्ब्युलन्स, सगळ्या गोष्टी होत्याच. फक्त काही क्रिटिकल सर्जरी होत्या किंवा काही ट्रीटमेंट प्रोसिजर होत्या ज्या अमरावतीमध्ये होत नव्हत्या. त्यासाठी बाहेर नागपूर किंवा पुणे मुंबई साईडला आपल्याला जावं लागायचं. परंतु अमरावती शहरामध्ये माणसांसोबतच प्राणी राहतातच. आणि समन्वयातून काय होते की कधी कधी काही क्रुएल्टीच्या केसेस होतात. आपण जेव्हा शहर आपण म्हणतोय की आपलं शहरात दररोज वाढतंय, त्या दररोज वाढण्याच्या आपण जे विकास आपला होतोय त्यासोबतच अॅनिमलला कुठेतरी सॅक्रिफाईस करावं लागत आहे. म्हणजे आज माणसांची राहण्याची जागा जेव्हा माणसं व्यापतात तर तेव्हा प्राण्यांची जागा घेतली जाते. आणि प्राण्यांची जागा घेत असताना त्या प्राण्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून रस्त्यावर यावं लागते. तर अशा वेळेस त्यांचे अपघात घडणे किंवा प्राण्यांना वेगळ्या प्रकारचे आजार होतात, ते जखमी होतात किंवा एखाद्या संकटग्रस्त परिस्थितीमध्ये फसतात. तुम्ही एखादं उदाहरण बघू शकता की जर उन्हाळ्याची
वेळ आहे आणि कुठेही पाणी जर अवेलेबल नाही आहे, अशा वेळेस जेव्हा ते पाण्याच्या शोधात प्राणी निघतात तर विहिरीला कठडे नसतात अशा विहिरीमध्ये जाऊन पडतात. किंवा मग आपण संक्रांतीच्या वेळेस बघतो की म्हणजे नारळ मांजे पतंग उडवले जाते आणि ते मांजे झाडावर गुंतून पडतात, तर त्या मांजांमध्ये पक्षी अडकून जातात. अशा प्राण्यांना किंवा पक्ष्यांना स्वतःची सुटका करून घेता येत नाही. तर अशा वेळेस मग जे अमरावती शहरातले प्राणीप्रेमी नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत वसाहत संस्थेची हेल्पलाईन जो नंबर आहे तो नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. सोशल मीडिया थ्रू म्हणा किंवा मग न्यूजपेपर मधून म्हणा, तो नंबर त्यांच्याकडे आहे आणि लोक तो नंबरला आम्हाला हेल्पलाईनला कॉल करतात. अमरावती शहरात सीझन आहे तर त्या सीझन मध्ये दररोजचे 22 ते 30 रेस्क्यू कॉल्स अमरावती शहरातून आम्हाला येतात, फक्त प्राण्यांच्या मदतीसाठी. आणि जे सापांचे कॉल असतात ते वेगळे आहे याच्याशिवाय. तर अशा वेळेस जेव्हा कुठलेही एक रेस्क्यू हेल्पलाईनवर माहिती मिळते तर त्या जो कोणी आमचा कॉलर असतो त्या कॉलरला आम्ही कुठल्या प्रकारचा प्राणी आहे, तो कुठल्या लोकेशनवर आहे आणि त्याला नेमकं काय झालेलं आहे एवढ्या छोट्या गोष्टीचा आम्ही त्यांना व्हिडिओ मागून घेतो. त्यावरून त्या केसेसचं आपल्याला आयडेंटिफिकेशन होते की ही केसेस किती प्रायोरिटीने आपल्याला करायची आहे. कारण 30 कॉल करायचे आहे. अमरावती शहरात एकच फक्त टीम आपल्याला कार्यरत असल्यामुळे ज्या प्राण्याला खरोखर गरज आहे, कमी वेळेत आपल्याला पोहोचलो पाहिजे अशा प्राण्यांची मदत आम्ही प्रायोरिटाइजली करतो. त्यानंतर फक्त काहीतरी आजार आहे किंवा मग त्याला जाऊन चेकअपच करायचं आहे, डिवॉर्मिंग करायचं आहे, त्यावेळेस आम्ही त्याला सेकंड प्रायोरिटी देतो. तर अशा वेळेस जेव्हा ती माहिती प्राप्त होते तर त्या माहिती तो व्हिडिओ बघितल्यानंतर मग आमचे डॉक्टर ठरवतात की त्या कॉलवर आपल्याला अँब्युलन्स पाठवायची आहे की बाईक टीमने जायचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग टीम तिथे जाते, त्या प्राण्याला आवश्यक असलेली ट्रीटमेंट करते. यामध्ये 2 कॅटेगरी असतात, जसं एक ऑनसाईट ट्रीटमेंट असते आणि दुसरी ऍडमिशनची केस असते. लहान सहान जखम आहे किंवा लहान सहान आजार आहे तर त्याला आमची जी प्रायव्हेट टीम आहे ती जाऊन जागेवर ट्रीटमेंट करते, त्याला जे काही गोळ्या औषध द्यायचे ते देते आणि तिथून ते परत येऊन जातात. पण अशा काही केसेस असतात ज्यामध्ये ट्रकच्या खाली अॅनिमल चिरडलेला असतो किंवा कोणतरी गरम पाणी फेकलेलं असते, तर अशा वेळेस त्या अॅनिमलला रस्त्यावर आपण ट्रीट नाही करू शकत. तर मग अशा वेळेस आमची अँब्युलन्स जाते, ती टीम त्याला रेस्क्यू करून पुन्हा रेस्क्यू सेंटरला घेऊन येते. इथे डॉक्टर सुमित वैद्य सर त्या प्राण्याचं पूर्ण चेकअप करतात आणि त्यानंतर जी आवश्यक त्याची काळजी घ्यायची आहे, जी काही ट्रीटमेंट करायची आहे किंवा काही जर आवश्यक आपल्याला एखादी सर्जरी करायची असेल तर त्या सगळ्या गोष्टीची सगळी प्रोसिजर आम्ही आमच्या सेंटरला परफॉर्म करतो. अच्छा सर, मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की वसाचा एक हेल्पलाईन नंबर आहे, तर तो हेल्पलाईन नंबर कोणता आहे जेणेकरून आपले हे जे श्रोतावर्ग सध्या ही मुलाखत ऐकत आहेत तर त्यांनाही कधी भविष्यात असे कुठे प्राणी आपल्याला आढळलेत किंवा असं काही दिसलं, आढळून आलं तर ते नक्कीच आपल्या संस्थेशी संपर्क साधतील. मला आवडेल तो नंबर शेअर करायसाठी. आपण नोंदवून घेऊ शकता 8855 815501. पुन्हा एकदा सांगा. 8855 815501. चला श्रोते हो, हा नंबर लक्षात ठेवा आणि असं काही आपल्याला आढळल्यास त्यांच्याशी नक्की संपर्क साधा. सर, रेस्क्यू केलेल्या प्राण्यांवर उपचार नेमकं कोण करतं? त्यांच्यासोबत पशुवैद्यकीय सुविधा असतात का? औषधोपचार आहेत, पुनर्वसन आहे आणि पूर्णपणे झाल्यानंतर त्यांची व्यवस्था ही कशा पद्धतीने केली जाते, या संबंधीचा जो काळ असतो, कालावधी असतो, हा तुम्ही कशा पद्धतीने पार पाडता? बघा, सेंटरला येणारी किंवा रेस्क्यू हेल्पलाईनवर येणारा प्रत्येक असा काहीतरी वेगळी असते. म्हणजे आज दररोजचे 7-8 जरी आपल्याला ऍक्सिडेंटचे केस आले तर ते वेगळ्या प्रकारचे ऍक्सिडेंट झालेले असतात. एखाद्याचा डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा डोळा निकामी झाला होऊ शकते, त्याच्या पायावरून गाडी गेल्यामुळे त्याचे पायाचे हाड तुटलं होऊ शकते किंवा पाय पुन्हा अँपूट करायला होऊ शकते. तर अशा वेळेस आपल्याकडे जी पॅरामेट्री टीम आहे तर ती टीम आमच्या सेंटरचे डॉक्टर सुमित वैद्य सर आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती केस ऍडमिट करायची का किंवा त्याला ऑनसाईट ट्रीटमेंट करायचं का याचा पहिला निर्णय घेते. त्यानंतर आमचे दुसरं टास्क असते की आपण या प्राण्याला जर सेंटरवर आणलं आणि आणल्यानंतर याचं आपण ट्रीटमेंट जरी करत आहोत तर ट्रीटमेंट केल्यानंतर याचं समोरचं जीवन कसं असेल. कारण संस्था जी काम करते, संस्थेचा जो सेटअप आहे तर तो सेटअपवर आपण फक्त रेस्क्यू सेंटर आणि व्हेटरनरी हॉस्पिटल चालवतोय. म्हणजे एका हॉस्पिटलचा कॉन्सेप्ट तोच असतो की जेव्हा एक पेशंटचा बेड खाली होईल तेव्हाच आपण दुसऱ्या पेशंटला इथे ऍडमिशन देऊ शकतो. आणि जर असा प्राणी आपल्याकडे आला आणि त्या प्राण्याला आपण अँपूट केलं, तसा एखादा अवयव आपण काढला, त्यानंतर जर तो प्राणी रस्त्यावर जगू शकत नसेल तर त्याचं समोरचं जीवन पिंजऱ्यात जाईल का किंवा मग तो कुठल्या तरी एका व्यक्तीवर डिपेंड होईल का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला समोर त्या प्राण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा केसेस आपल्याकडे येतात तर तेव्हा डॉक्टर सुमित वैद्य सर त्या केसेसवर अशी सर्जरी करतात की ते सर्जरी झाल्यानंतर तो प्राणी परत रस्त्यावर जाऊन त्याचं जीवन व्यतीत करू शकला पाहिजे. सोबतच आम्ही आमच्या सेंटरला आल्यानंतर त्या प्राण्याला खाद्य त्या प्रकारचं देतो की त्याला इझिली इथून गेल्यानंतर रस्त्यावर ते खाद्य उपलब्ध झालं पाहिजे. दुसरी गोष्ट आमची महत्वाची राहते की जे खूप जास्त न्यूनेटल आपण ज्याला म्हणतो, जे लहान पिल्लं असतात, कुत्र्यांची म्हणा मांजरींची म्हणा, तर अशा वेळेस त्या फेजमध्ये असतात ज्या फेजमध्ये त्यांना आई शिकवते की रस्त्यावर त्यांना सर्व्हाइव्ह कसं करायचं आहे. आणि ऍक्च्युली त्याच फेजमध्ये ते इंज्युअर्ड होऊन आपल्याकडे येतात. अशा वेळेस त्या फेजवर त्यांना आई माहित नसते,
खरंच. आमचं मेन उद्देश असते की त्यांना बरे करून त्यांचा जीव वाचवायचा असतो. बरोबर. परंतु त्या फेजमध्ये काय होते की ते अॅनिमल आमच्या केअरटेकरवर सगळे डिपेंड होऊन जातात. अच्छा. त्यांना हाताने भरवणे किंवा मग एका व्यक्तीचा तो आणून व्यक्ती दूध पाजताय, त्याला वाटते की आपली हीच आई आहे आणि तो त्याला सगळं बघतो. पण त्याला रस्त्यावर गेल्यानंतर त्याला हे माहित नाही की रस्त्यावर आपल्याला पाणी कुठे भेटणार आहे, रोड कसा क्रॉस करायचा आहे, रात्रीच्या वेळेस कुठे थांबायचं असते आणि दिवसा कुठे थांबायचं असते. खरंच. मग अशा प्राण्यांना परत रस्त्यावर सोडणे आमच्यासाठी एक चॅलेंज असते. मग आज संस्था काय करते अशा वेळेस की अशा प्राण्यांना थोडंसं मोठे होई पडतं. 2-2.5 महिने झाल्यानंतर त्यांना आम्ही लसीकरण करतो अच्छा. आणि आमच्या सोशल मीडियाच्या हँडल माध्यमातून आम्ही त्यांना दत्तक प्रक्रियेत टाकतो. अच्छा. आता तुम्हाला नवल वाटेल की जसं माणसांचे बाळ आपण एका अनाथालयातून दत्तक घेऊ शकतो आणि त्यासाठी सगळी फॉर्मॅलिटी आपल्याला करावं लागते, कोर्टच्या परमिशन पण सगळ्या गोष्टी असतात, तर सेम तीच प्रोसिजर वसा संस्थेत केल्या जाते. अच्छा. आज आमच्या या जवळपास 16 वर्षा प्रवासात 1200च्या वर अडॉप्शन झालेले आहेत. अरे वा. आणि या 1200 अडॉप्शन मध्ये आमची तर कुत्र्यांची पिल्लं, मांजरींची पिल्लं, बकरी, गाई हे सगळे अडॉप्ट झालेले आहेत. अरे वा. आणि आम्ही जे प्राणीप्रेमी लोकांना देतो तर त्यांच्याकडून एक अरेंजमेंट करून घेतो की बाबा तुम्हाला जिथे तुम्ही ठेवणार आहात तर त्या ठिकाणचं तुमचं घर कसं आहे, त्या घराला कंपाऊंड आहे का, आणि सर्वात मेन हे असते की ते लोक प्राणीप्रेमी असले पाहिजे. बरोबर. महत्वाचं हे राहते की बरेच वेळा दत्तक घेत असताना लहान मुलांच्या हट्टापायी कुत्र्यांच्या मांजरींची पिल्लं घरी आणल्या जातात. अगदी बरोबर. आणि मुलांना कसं आहे की आज एक तुम्ही 10,000चं खेळणं विकत घेऊन आणि 10 रुपयाचं खेळणं विकून घ्या, तो दोन्ही खेळण्यासोबत फक्त 4 दिवस खेळेल जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. आणि मन भरल्यानंतर त्याच्यासाठी त्या 10 रुपयाच्या खेळण्याची आणि 10 रुपयाच्या खेळण्याची मूल्य सारखंच राहणार आहे, कुठे म्हणजे पडलं राहील. सेम तीच कंडिशन प्राण्यांसोबत होऊ नये यासाठी आम्ही आधी जे अडॉप्टर आमच्याकडे येतात त्यांची मानसिक तयारी करून घेतो. अच्छा. की तुम्ही जर आज एक पिल्लू आमच्याकडून 2 वेळेस पिल्लू घेऊन चालले तर इथून तुम्हाला 15 वर्षाचा एक बॉन्ड त्याच्यासोबत करायचा आहे, एक कंपनीने तुमचं तयार करायचं की 15 वर्ष तुम्हाला त्या प्राण्यांना सांभाळायचं आहे. कारण बेसिक त्यांचं तेवढं आयुष्य असते. जरी आपण माणूस म्हणून आपण म्हणू शकतो की चला याला काय समजणार आहे, पण प्राणी काहीतरी नातं तुमच्यावर तयार करतात, ते विश्वास ठेवतात की ही व्यक्ती मला जर घरी घेऊन चालली आहे तर ही व्यक्ती मला 2 टाइम पोटभर जेवायला देईल, मला झोपायसाठी प्रॉपर व्यवस्था करेल, मी जेव्हा केव्हा आजारी पडेल तेव्हा मला हे वैद्यकीय उपचारासाठी मला दवाखान्यात घेऊन जातील, जेव्हा केव्हा माझ्यावर संकट येईल तेव्हा हाच व्यक्ती माझ्यासोबत उभा राहील, एवढं ते त्यांच्या मनात तयारी करून ठेवतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची, समोरच्या फॅमिलीची जर तशी सगळी तयारी असेल तर मग आम्ही अडॉप्शन मध्ये अॅनिमल देतो. आणि अडॉप्शन देत असताना आमचं एक काही फॉर्मॅलिटी असतात, जसं की आम्ही अडॉप्शनची फीज घेतो. आज असं झालेलं आहे की आज आपण जर कोणाला कुठली गोष्ट फुकट दिली तर त्या गोष्टीचं कुठलं मोल राहत नाही. त्यामुळे आम्ही काय केलं की कुत्र्याचं जर पिल्लू असेल साधारण 2 महिन्याच्या वरचं तर त्याला आम्ही 500 रुपये फीज घेतो. आणि समोरच्या फॅमिलीला जर 500 रुपये द्यायचे नसतील तर मग त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी सेंटरला लागणारा 500 रुपयाचा तांदूळ, 500 रुपयाचं मेडिसिन, 500 रुपयाचं ढेप, 500 रुपयाचं गुड असं काहीतरी तुम्ही संस्थेला द्यायचं आणि इथून पिल्लू घेऊन जायचं. तर या प्रकारे सगळी त्या अडॉप्शनची प्रोसेस चालते आणि उपचार प्रोसेस आमची अशीच असते. अगदी खूप छान संकल्पना आहे. कारण कधी कधी काय होतं की आई वडिलांना जरी त्या प्राण्यांविषयी काही वाटत नसलं तरी त्यांच्या मुलांना वाटत असतं की आपल्या घरी कुत्र्याचं पिल्लू असायला पाहिजे, मांजरीचं पिल्लू असायला पाहिजे. पण आजचे जे आधुनिक आणि धावपळीचं जे युग आलेलं आहे याच्यामध्ये आई वडिलांना देखील मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि त्याच्यात प्राण्यांना आपण कुठे लक्ष देणार ही भावनिकता सगळ्या लोकांमध्ये झालेली आहे. आणि अशा वेळेस मुलांच्या हट्ट्यापायी आपण प्राणी अडॉप्ट करून घेतो पण त्याच्यावरती लक्ष देणं मात्र कधी होत नाही. तर तुमच्या संस्थेच्या वतीने ते तुम्ही खूप सुंदर करून घेतलं आहात. जसं आता तुम्ही सांगितलं की वन्य प्राणी आहेत किंवा पाळीव प्राणी आहे यांच्या रेस्क्यूमध्ये नेमका काय फरक आपल्याला जाणवतो, आणि जेव्हा वन्य प्राणी आपल्याला आढळले तर नागरिकांनी स्वतः काही करण्याऐवजी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, किंवा मग कुठला एखादा प्राणी आपल्याला जखमी झालेला दिसतो आहे तर अशा वेळेस तिथे उपस्थित असलेल्या सामान्य नागरिकांनी देखील कोणती काळजी घेता येऊ शकते याविषयी आपण काय सांगा. रस्त्यावर राहणारे प्राणी आणि वन्यजीव, तर वन्यजीवामध्ये काही नियम आहेत, जे नियम त्यांच्या संरक्षणासाठी आपले तयार केलेले ते कायदे आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्यासाठी एक ऑथॉरिटी जी असते ती म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे. अशा वेळेस आपण एक नागरिक म्हणून, सुजाण नागरिक म्हणून त्यांची मदत काय करू शकतो, तर आपण एवढंच करू शकतो की त्या प्राण्याला तेवढं सुरक्षित करणे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रेस्क्यू हेल्पलाईनवर कॉल करणे. कारण दोन्ही प्राण्यांचं जो बिहेवियर असते ते वेगळं आहे. आज वन्य प्राणी माणसांना खूप कमी पाहतात, ते कॅप्चर मायोपॅथीमध्येच त्यांची डेथ होऊ शकते. जे आज आपण विचार करू की एका गायीला वाचवणे कसे आणि एका हरणाला वाचवणे कसे. हरणाला जर आपण डायरेक्ट हात लावायचा प्रयत्न केला तर तो कॅप्चर मायोपॅथीमध्ये जाऊनच, त्या ट्रेसमध्ये जाऊनच तो मरेल. आपली जरी भावना असेल की त्याला वाचवायचं आहे पण तो मरून जाईल. पण एका गायला जर तुम्ही जखम झाल्यानंतर किंवा ऍक्सिडेंट झाल्यानंतर वाचवले गेले तर तिचे जगण्याचे चान्सेस 80% राहील, कारण तिने दररोज ती माणसं बघतेय, दररोज त्यांचा स्पर्श सहन करते. पण हरण या सगळ्या गोष्टी दररोज सहन करत नाही. दुसरी गोष्ट असते की काही प्राणी असे असतात किंवा काही इन्सिडेंट असे असतात की इन्सिडेंटमध्ये आपल्याला माहित आहे की रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला
झालाय तर त्याला 2 घोट पाणी पाजलं तर तो वाचेल. ऍक्च्युली असं नाही करायला पाहिजे. अच्छा. जेव्हा आपण पाणी पाजायला जातो, कंडिशन अशी असते की त्या कंडिशनला शरीर जे आहे श्वसन जे करते ती तोंडावाटे करते, हिट झालेलं असते किंवा मग त्यांना लागलेलं असते, रक्त वाहत असते. तर अशा वेळेस ऑक्सिजन सप्लाय जास्त पाहिजे असते बॉडीला. तर तेव्हा ती नाकाद्वारे आणि तोंडाद्वारे ते श्वसन करते. आणि अशा वेळेस जेव्हा आपण पाणी पाजायला जातो, आपली भावना चांगलीच असते, परंतु ते पाणी तोंडावाटे अन्ननलिकेत न जाता ते श्वासनलिकेत जाते आणि श्वासनलिकेत गेल्यानंतर ते कार्डियक अरेस्ट आणि बाकी सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. ज्यामुळे आपण म्हणू शकतो की बरे करे ब्रह्महत्या. तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात की आपण 2 घोट पाणी पाजलं आणि म्हणून माझ्या हातचं पाणी पिऊन त्याने जीव सोडला. ऍक्च्युअली तो आपल्या पाणी पाजल्यामुळेच मेलेला असतो. कारण ते श्वासनलिकेत गेल्यानंतर ते पाणी ते त्याच्यासाठी एक प्रकारे मृत्यूचं काम करते आणि तो प्राणी मरून जातो. रस्त्यावरचा कुत्रा मांजर आहे आणि तुमच्या आपल्यामध्ये तेवढी हिंमत आहे तर आपण त्याला जाऊन थोडं रस्त्याच्या बाजूला घेऊ शकतो किंवा त्याला मग आपण एखादा कपडा त्याच्या डोळ्यावर टाकू शकतो. एवढी आपण तेवढी काळजी घेऊ शकतो. श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत शुभनाथ साळुंखे यांच्याशी, जे वसा संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. सर, प्राण्यांवरील क्रूरता रोखण्यासाठी भारतात कोणकोणते महत्त्वाचे कायदे आहेत आणि प्राण्यांवर अत्याचार होताना आपल्याला दिसल्यास नागरिकांनी कायदेशीरदृष्ट्या कोणती पावले उचलावीत याविषयी आपण काय सांगाल? सगळ्या प्रकारचे कायदे आणि सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. फक्त हा प्राणी जो घटक आहे किंवा पशुसंवर्धन हा जो विभाग आहे हा दुर्लक्षित राहिलेला आहे. यासाठी 1960 मध्येच प्राणी संरक्षण कायदा तयार झाला होता. वन्यजीवांचा कायदा वेगळा आहे तो 1900, त्यात बरेच अमेंडमेंट झाले आणि बऱ्यापैकी स्ट्रिक्ट झालेला आहे. परंतु रस्त्यावरच्या प्राण्यांसाठी जो क्रुएल्टीचा जो ऍक्ट आहे त्याला आपण म्हणू शकतो त्यामध्ये अमेंडमेंट अजून झालेलं नाही आहे. आणि या कायद्याअंतर्गत जेव्हा एखादा गुन्हा दाखल होतोय, जर समजा कोणी आपल्यासमोर एखाद्या प्राण्याला जीवितहानी केली किंवा त्याला मारून टाकले आणि अशा वेळेस तो समोरचा व्यक्ती आरोपी जरी सिद्ध झाला तरी आज कोर्टात तो व्यक्ती फक्त 50 रुपये फाईन देऊन निघू शकते. म्हणजे आपण बघू शकतो की एका प्राण्याच्या जीवाची किंमत फक्त 50 रुपये आहे. आणि हे अगदी चुकीचं आहे, कारण आता आपण जेव्हा बघतो की रस्त्याने खूप कुत्रे आपल्याला दिसतात, ते येता जाताना कोणाला तरी चावत असतात, तो पिसळलेला कुत्रा असतो. फोन वारंवार केल्यानंतरही महानगरपालिकेअंतर्गत म्हणा किंवा इतरही संस्थांना केल्यानंतर ते तिथून हटवले जात नाहीत. मग अशा वेळेस काही नागरिक जे असतात ते गरम पाणी फेकणे असो, त्याला चटका देणे असो किंवा मग त्याला पकडून कुठेतरी नेऊन टाकणे असो पोत्यात भरून, तर हे कुठेतरी त्याची सुद्धा नुकसान होते आहे आणि एका मुक्या प्राण्याला आपण मारतो आहे, हे कुठेतरी संवेदनशील आहे. तर अशा वेळेस नेमकं कठीण प्रसंग नागरिकांवरही असतो आणि प्राण्यांमध्ये पण तो उद्भवताना आपल्याला दिसतो. तर अशा वेळेस आपण काय करायला हवं? सर्वात महत्त्वाचं आहे की जेव्हा हे प्रसंग उद्भवतात त्याचं मूळ आपण शोधायला पाहिजे की नेमका हा प्रॉब्लेम कुठून येत आहे. आज अमरावती शहरामध्ये महानगरपालिका इतक्या वर्षांपासून कार्यरत आहे आणि हे सगळे जे प्रॉब्लेम येतात, गाड्यांच्या मागे कुत्रे धावतात किंवा लहान मुलांवर आज अटॅक होत आहे, हे का बरं होत आहे की कुत्र्यांची नसबंदी प्रॉपर न झाल्यामुळे. सर, मग अशी तुम्ही बोलताना सांगितलं की लसीकरण कुत्र्यांना असो किंवा इतरही प्राण्यांना असो हे करणं खूप गरजेचं असतं. तर अशा वेळेस पाळीव प्राणी जे पाळतात अशा नागरिकांनी त्यांचं आरोग्य, लसीकरण, आहार आणि सुरक्षिततेबाबत कोणकोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं असतं, याविषयी काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण कुठला प्राणी आपल्या घरी आणतोय तर तो आणायच्या आधी आपल्या घराची व्यवस्था तशी आहे का आणि त्याच्या आरोग्याबद्दलची आपल्याला बेसिक माहिती आहे का, ही खूप गरजेची बाजू आहे. त्यानंतर प्राणीच आपण घरात आणतोय तर सर्वात महत्त्वाचं असतं अँटी रॅबिस वॅक्सिनेशन, ज्यामध्ये रॅबिस हा खूप फॅटल डिसीज आहे आणि यावर जनावरच का तर माणसावर सुद्धा कुठल्याच प्रकारचा उपायच नाही, कुठल्या प्रकारचं औषधी उपलब्ध नाहीये, परंतु तो आपल्याला टाळता येतो जर आपण त्याचं लसीकरण किंवा आपण त्याचं वॅक्सिनेशन जर आपण केलेलं असेल तर. अशा वेळेस फक्त त्या घरच्या प्राण्यालाच नाही, ज्या घरी तो पेट आहे त्या घरच्या लोकांनी सुद्धा वॅक्सिन स्वतःला करून घेणे आवश्यक असते. याचं मोफत वॅक्सिनेशन जे आहे ते माणसांसाठी इरविन दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे, तिथे आपण करून घेऊ शकतो. आणि प्राण्यांसाठी खूप कमी दरात हा वॅक्सिनेशन वसा संस्था दर शनिवार रविवारी वॅक्सिन कॅम्पेन घेते, तर कमी दरामध्ये करून मिळते किंवा आपण जे प्रायव्हेट वेटरनरी डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून आपण करून घेऊ शकतो. सोबतच 7-in-1, 9-in-1 आणि ऑल-in-1 या प्रकारचे वॅक्सिन आहेत ते कुत्र्यांना लागते. फेलोसेल नावाचं एक वॅक्सिन असते ते मादरींसाठी आपल्याला कामात येते आणि यातून प्राण्यांची सुद्धा सुरक्षितता होते आणि जो परिवार त्या प्राण्यांची काळजी घेतो त्यांची सुद्धा सुरक्षितता होते. अच्छा सर, वसा संस्थेच्या कार्यात स्वयंसेवकांची भूमिका नेमकी किती महत्वाची आहे? युवक, विद्यार्थी किंवा समाजातील इतरही नागरिकांना या सेवा कार्यात सहभागी व्हायचं असल्यास त्यासाठी काय प्रक्रिया आहे याविषयी काय सांगाल? संस्था जी की प्रॅक्टिकल काम करत असताना जर स्वयंसेवकच नसेल तर ते काम तेवढं इम्प्लिमेंट करणार नाही शहरामध्ये. आज वसा संस्थेच्या रेस्क्यू सेंटरवर 18 लोकांचा स्टाफ आहे जो 24 तास कार्यरत असतो, परंतु 18 लोक पूर्ण शहरभराचा कारभार नाही सांभाळू शकत आणि संस्थेचं तेवढं कामही समोर आपण वाढवू शकत नाही. पण अशा वेळेस आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यामध्ये मी प्रामुख्याने नाव घेईल की जसं आमचे तेजस्विनी पाटील मॅडम आहेत, त्यानंतर आमचे जैन साहेब आहेत, लड्डा सर आहेत, तर हे बरेच लोक आहेत जे लोक ग्राउंड लेवलवर वसा संस्थेचं काम जे आहे ते करतायत आणि त्यामध्ये कुठलाही मोबदला
बदला न घेता ते स्वतःच सगळ्या गोष्टी करत आहेत. अच्छा. यामध्ये आमचं बेसिक महत्वाचं काम राहते की अमरावती शहरातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये प्राण्यांबाबत करुणा कशी निर्माण करता येईल, त्यांना कसं प्राण्यांबाबतचं सगळं सांगता येईल, तर यासाठी आम्ही तो एक अवेअरनेस प्रोग्राम त्यामध्ये घेत असतो. सोबतच दुसरं की जे प्राणी रस्त्यावर राहतात त्या प्राण्यांचं फिडिंग प्रॉपर, त्यांना जेवण जर वेळेवर मिळालं तर ह्या कॅज्युअलिटी कमी होतील. तर त्यासाठी आमचे व्हॉलंटियर्स काम करतात. सोबतच वसा संस्थेमध्ये जे उपचार घेणारे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या उपचारास लागणारी आर्थिक मदत किंवा मग त्यांच्या काळजी घेण्यासाठी त्यांना खाद्याची मदत, हे सगळं व्हॉलंटियरच्या माध्यमातूनच आपण करू शकतो. तर यासाठी सर्वात जास्त आवश्यक असतात ते म्हणजे मेजर आपले हँड्स. सोबतच जर असे काही प्राणीप्रेमी असतील जे या कार्यक्रम ऐकत असतील आणि त्यांना वसंत जुळायचं असेल तर आमच्या ह्या जो आम्ही रेस्क्यू हेल्पलाईन नंबर दिला त्यावर त्यांनी कॉल करायचा, सेंटरला एकदा भेट घ्यायची आणि या कामात ते कसं सहभागी होऊ शकतात यासाठी आपण त्यावर त्यांना जुळून घेऊ शकतो. फक्त आमची एक अट अशी राहते की व्यक्ती जो आहे ते मनाने प्राणीप्रेमी असायला पाहिजे. अगदी बरोबर. संस्था चालवताना कोणती मोठी आव्हानं आपल्यासमोर येतात? आर्थिक मदत, मनुष्यबळ, वैद्यकीय सुविधा आणि जनजागृती यापैकी कोणत्या क्षेत्रात अधिक सहकार्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं? तुम्ही जेवढे विषय सांगितले सगळ्याच क्षेत्रामध्ये आज संस्थेला गरज आहेच. कारण संस्थेने 2011 पासून जेव्हा प्रवास सुरू केला होता तेव्हा जे अडथळे ते आजही अडथळे आहेच. कारण शहरामध्ये तेवढं जागरूकता नाही आहे. एक हॉस्पिटल चालवत असताना आपल्याकडे मेडिसिनचा एक स्टॉक प्रॉपर असला पाहिजे. आपली गाडी जी अँब्युलन्स चालत आहे त्याच्या पेट्रोलसाठी आपल्याला एक निधी आपल्याकडे असला पाहिजे. सेवाधारी 24 तास काम करतायत तर त्यांच्यासाठी पगार म्हणून ते पण एक मानधन जे त्यांना द्यावं लागतं. तर महिन्याचं मानधनाची सोय आपली असलीच पाहिजे. जे प्राणी उपचार घेत आहेत तर त्यांना 2 टाइम पोटभर त्यांचा जो सकस आहार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. यासाठीचे सगळ्या प्रकारची मदत संस्थेला आवश्यक असतेच. आणि सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते आव्हान आहे आमच्या समोर प्रकल्पासाठी निधी उभारणे. आणि आपण जेव्हा बघतो की मनुष्यबळ जेव्हा आपण लावतो तर आज गाईचं शेण काढण्यासाठी कोणीही मिळून जाईल, परंतु कुत्र्या मांजरीची घाण साफ करणारे फार कमी लोक असतात. त्यासाठी मनात कुठे करुणा लागते तेव्हाच ते काम करू शकतात. आणि आज जरी आम्ही हॉस्पिटल चालवलं तरी ह्या 11 ते 5च्या टाइम मध्ये चालणार हॉस्पिटल नाहीये. 24 तास सुरू असते. तुम्ही तुमच्या जेवाच्या ताटावरून तुम्हाला उठावं लागते की कॉल आलेला आहे, कारण त्या कॉल तेवढा मेजर असतो आणि आपल्याला ते जावं लागत असते. रात्री तुमची झोप मोड होते कारण एखादा कुत्रा रस्त्यावर रक्तबंबाळ झालेला असतो. तर या सगळ्या गोष्टी ज्यांना मान्य आहेत तर असे लोक आणून आपल्याला त्यांच्यासोबत आपलं काम करावं लागते. आणि समाजामध्ये प्राणीप्रेमी खरोखर खूप कमी आहेत. नक्कीच. सर, भविष्यात वसा संस्थेचे कोणते महत्वाचे प्रकल्प, उपक्रम किंवा विस्तार योजना आहेत आणि नागरिक त्यामध्ये कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात याविषयी काय सांगाल? वसा संस्थेचे जे मोठे प्रकल्प आहेत त्यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प आपला की नसबंदी आणि वॅक्सिनेशनचा. कारण आज अमरावती शहरामध्ये जवळपास 30,000च्या वर रस्त्यावर राहणारे भटकी कुत्री आहेत. त्यांच्या काही % कमी समजामध्ये मांजरी आहेत आणि हे कुत्र्यांची संख्या आपण जर कमी करायचा प्रयत्न करतोय तर आपल्याला नागरिकांचा सहभाग सर्वात आवश्यक राहणार आहे. म्हणजे जेव्हा नागरिक आपल्याला सपोर्ट करतील तेव्हाच आपण त्यांचा प्रॉपर नसबंदी, वॅक्सिनेशन सगळ्या गोष्टी करू शकू. फंड जे आहेत ते फंड्स महानगरपालिकेकडून म्हणा किंवा गव्हर्नमेंटकडून आपण कुठून तरी ऍडजस्ट करून या सगळ्या गोष्टी करतो. पण सोबतच नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा राहू शकतो. सोबतच रस्त्यावर फिरणाऱ्या ज्या गायी आहेत तर त्या गुरांना राहायसाठी आज जागा नाहीये. म्हणजे आज काय झालं की अमरावती शहर विस्तारित होत असताना त्यांची जे चराईची जमीन होती ते चराईची जमीन आज नष्ट झालेली आहे. त्यांना खायलाच काही मिळत नाहीये, त्यामुळे ती रस्त्यावर आहेत. ते रस्त्यावर असल्यामुळे आज आपले अपघात होत आहेत आणि प्राणी जखमी होत आहेत, पण माणसांच्या जीविताला हानी होऊन राहिली, आपल्या मालमत्तेला नुकसान होऊन राहिली. दुसरी महत्वाची गोष्ट की हे जे प्राणी आज कॅटल रस्त्यावर राहत आहेत, आपण जे खरकट रस्त्यावर टाकतो ते आपण डायरेक्ट टाकत नाही, आपण ते पॉलिथिन मध्ये टाकून राहिलो आहे. आणि या प्राण्यांना ते समजत नाही की पॉलिथिन कशी उघडायची, त्यामुळे ते पॉलिथिन खातात. ते अशा वेळेस त्यांचं ते आजारी पडतात. म्हणजे आज आपण जी एक संकल्पना पाहिली की स्मार्ट अमरावती, स्मार्ट सिटी असली पाहिजे, पण त्या स्मार्ट सिटीमध्ये नागरिकांचंच नाही तर तिथे असणाऱ्या प्राण्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. हा एक मोठा प्रोजेक्ट ती शहरामध्ये वसा संस्था अनेक वर्षापूर्वी राबवण्याचा प्रयत्न करून राहिलेली आहे. परंतु जोपर्यंत थोडं पाठबळ मिळणार नाहीये तोपर्यंत तो प्रोजेक्ट सक्सेस होऊ शकत नाही. खरंच आहे. शेवटी प्राण्यांप्रती संवेदनशीलता, पर्यावरण संवर्धन आणि वसाच्या कार्यात समाजाचा अधिकाधिक सहभाग वाढावा यासाठी आपण अमरावतीकरांना काय संदेश द्याल? आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमरावतीकरांना मी हा संदेश देईल की जेव्हा केव्हा आपल्या शहरामध्ये आपल्याला प्राण्यांचा विचार करण्याचा विचार येईल तर तेव्हा माणसांसारखंच त्यांना प्रायोरिटी द्या. कारण आज प्राणी वाचवायचे तर तेवढं महत्वाचं आपल्याला माणसांचं जीवन आहे. तर दोघांनी सायमल्टेनियसलीच ट्रीट केल्या गेलं पाहिजे. नागरिकांनी स्वतःहून समोर येऊन प्राण्यांना एक दुजाभाव न देता आपल्याच समाजातील ते एक महत्वाचा घटक आहे हे बघून जर हा समजून जर त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आज जे काही कॅज्युअलिटी होऊन राहिली आहे ते कॅज्युअलिटी होणार नाही. जेव्हा केव्हा नागरिकांना कुठे जर जखमी आजारी प्राणी दिसत आहेत तर ते नक्कीच वसा संस्थेची मदत त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून ते घेऊ शकतात. सोबतच ज्या लोकांना खरोखर प्राण्यांबद्दल काहीतरी करायचं असते तर त्या लोकांनी त्यांच्या वेळातला वेळ काढून ते सेंटरला येऊन व्हॉलंटिअरिंग करू शकतात. इथे उपचार घेणाऱ्या प्राण्यांसोबत, आश्रित असणाऱ्या प्राण्यांसोबत
मुलांसोबत त्यांचा वेळ घालवू शकतात. अच्छा. आम्ही एक नवीन संकल्पना मागच्या 3 वर्षांमध्ये राबवत आहे आणि बऱ्यापैकी अमरावतीकरांचा त्याला सहभाग सुद्धा मिळत आहे. तुम्ही म्हणाल ती कुठली संकल्पना आहे? जसं आपण बघतो की आपला वाढदिवस जर असेल, कोणाचं तेरवी असेल, स्मृतिपदार्थ असेल किंवा आपल्याकडे नवीन बाळ झालं असेल, तर अशा वेळेस आपण काय करतो की अनाथाश्रमात जातो, अंधविद्यालयात जातो आणि तिथे आपण तो जो आपला शुभप्रसंग आहे तो साजरा करतो, त्या लोकांना अन्नदान करतो. तर आम्ही मागच्या 3 वर्षांनी मी काय केलं की सेंटरवर असणाऱ्या प्राण्यांना तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त एक दिवस अन्नदान करू शकता. अच्छा. अन्नदान सगळं आम्ही तयार करतो. सहयोग राशीचे लोकांनी तिथे दिली तर त्या दिवशी त्या सगळ्या प्राण्यांना अन्नदान मिळते, त्या सगळ्या प्राण्यांना सकस आहार मिळतो. एक दिवसाची आपण अँब्युलन्स सेवा घेऊ शकतो की अँब्युलन्स जी फिरते त्या अँब्युलन्स तुम्ही पेट्रोल जर स्पॉन्सर केलं तर दिवसभरात ती अँब्युलन्स जी की 25-30 प्राण्यांना रस्त्यावर उपचार देणार आहे, मदत करणार आहे, तर ते सगळं श्रेय, त्याचं सगळं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. सोबतच एक दिवसाचा हिरवा चारा, एक दिवसाची आरोग्य सेवा, एक दिवसाची अन्नदान सेवा, एक दिवसाची पशुपालन सेवा, या प्रकारच्या अशा टोटल 15 सेवा आम्ही सुरू केलेल्या आहेत. आणि प्राणीप्रिय लोकांनी खरोखर 3 वर्षात खूप चांगला रिस्पॉन्स त्या सेवेला त्यांनी देणं सुरू केलेलं आहे. अगदी बरोबर. म्हणजे बोलता येणाऱ्या माणसांची सेवा केल्यापेक्षा मुक्या जनावरांची सेवा जर केली तर त्याचं पुण्यही लाभतं आणि विशेष म्हणजे त्यांनाही सहकार्य आपलं मिळतं. खूप छान माहिती आहे आपण आम्हाला दिली. मला एवढंच म्हणावंसं वाटेल, मुक्या जीवांचा आधार व्हा, मुक्या जीवांचा आधार व्हा, मायेचा सुंदर झरा व्हा, त्यांच्या डोळ्यातील वेदना ओळखा, प्रेमाचा दीप सदैव लावा. ना त्यांना शब्द नातं कळतं तरीही करतात प्रेम अपार. भुकेल्या जीवाला घास द्या, तहानलेल्या जीवाला पाणी द्या. झाडांच्या सावलीत त्यांचे घर, निसर्गाशी त्यांचे नाते सुंदर. त्यांचा हक्क जपूया सारे, करुणेचे दीप लावूया घरोघरी. दया माया प्रेम जपूया, प्रत्येक जीवाला आपले मानूया. मुक्या जीवांचा आधार बनूया आणि मानवतेचा खरा सन्मान करूया, खरा सन्मान करूयात. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना आपण करून दिलीत, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात शुभमनाथ सायंके यांच्याशी मुक्या जीवांचा आधार वसा संस्थेची प्रेरणादायी सेवा यात्रा या विषयावर स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी. तांत्रिक सहाय्य नारायण पवार यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि हो, लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर.